शेतकरी सहकारी संघाच्या अध्यक्षपदी माननीय प्राध्यापक डॉक्टर बाबासाहेब शंकरराव शिंदे यांची निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन आणि त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा. शुभेच्छुक जनसुराज्य शक्ती पक्ष, श्री गंगा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था, श्री ज्योतिर्लिंग विकास सेवा संस्था, श्री सिद्धेश्वर सहकारी दूध संस्था शिंदेवाडी, केदारलिंग वारणा सहकारी सूतगिरणी लिमिटेड असुर्ले पोर्ले. खोटं बोल पण रेटून बोल ही प्रवृत्ती अजूनही त्यांची सुटलेली नाही. राजेश क्षीरसागर हे अपयशी लोकप्रतिनिधी आहेत. विकास कामांना निधी आणायचा पण विकास काम कमी आणि स्वतःच्या घरचा आणि स्वतःच्या प्रॉपर्टीचा विकास जोरात त्यांचा जोर आहे. खोटं बोल पण रेटून बोल ही आमदार राजेश क्षीरसागरांची प्रवृत्ती. रवी किरण इंगवले. कोल्हापुरातील गांधी मैदानात 7 ते 8 फूट पाणी साचत असलेल्या पाण्याच्या प्रश्नाला आता राजकीय वळण लागले आहे. गांधी मैदानात साचत असणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी जवळपास 5 कोटींचा निधी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी महानगरपालिकेला दिला होता. मात्र हा निधी देऊन देखील पाण्याचा निचरा झाला नसल्याच्या निषेधात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने लक्षवेधी आंदोलन करण्यात आलं. यावेळी गांधी मैदानात प्रतिकात्मक बोट आणून चालवण्याचा प्रयत्न केला असता पोलीस प्रशासनाने या आंदोलनाला दडपण्याचा प्रयत्न केला. यावेळी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या विरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख रवी किरण इंगवले म्हणाले, ऐतिहासिक गांधी मैदानाची जी दुरावस्था झालेली आहे याला कारणीभूत कोल्हापूर शहराचे लोकप्रतिनिधी राजेश क्षीरसागर व महानगरपालिकेचं प्रशासन. याचं कारण आता हे आमचं दुसरं किंवा तिसरं आंदोलन असेल गांधी मैदानासाठी, पण 5 कोटी रुपये निधी हा कुठे खर्च झाला आणि गांधी मैदानाला तळ्याचं स्वरूप का, याचं उत्तर व्यवस्थितरित्या आणि शास्त्रीय दृष्टिकोनातून राजेश क्षीरसागर देऊ शकलेले नाहीत. खोटे आरोप पूर्णपणे म्हणजे खोटं बोल पण रेटून बोल ही प्रवृत्ती अजूनही त्यांची सुटलेली नाही. पोलीस प्रशासनाला त्यांनी फौजपाट्यासह पाठवून दिलं. राज्य शासनाचा ह्यासाठी गैरउपयोग सुरू आहे आणि कोल्हापूर शहराची व जिल्ह्याची शिवसेना जोपर्यंत गांधी मैदान व्यवस्थितरित्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही सक्षम काम करणार. राजेश क्षीरसागर हे अपयशी लोकप्रतिनिधी आहेत. विकास कामांना निधी आणायचा पण विकास काम कमी आणि स्वतःच्या घरचा आणि स्वतःच्या प्रॉपर्टीचा विकास जोरात त्यांचा जोर आहे. हा माझा ठाम आरोप आहे. जर शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यासपूर्वक DPR तयार करून जर गांधी मैदानाची डेव्हलपमेंट सुरू झाली असती तर ही वेळ आज आली नसती. 5 कोटी रुपये जनतेचे बुडाले नसते. माझा ठाम आरोप आहे 5 कोटी रुपये कुठे गेले आणि ज्या ड्रेनेज लाईनसाठी किंवा गांधी मैदानामध्ये पाणी येणारच नाही अशी वल्गना करणारे, खोट्या वल्गना करणाऱ्या राजेश क्षीरसागरनी जनतेला उत्तर द्यावं आणि पोलीस प्रशासनाची जी दिशाभूल करतात किंवा जनतेची ते त्यांनी खोटं बोल पण रेटून बोल हा स्वभाव त्यांनी बदलावा. खोटं बोल पण रेटून बोल ही प्रवृत्ती अजूनही आमदार राजेश क्षीरसागर यांची सुटलेली नाही. पोलीस प्रशासनाला त्यांनी फौजफाट्यासह लावून दिले असल्याचंही शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख रवी किरण इंगवले म्हणाले. या आंदोलनावेळी सुनील मोदी, विशाल देवकुळे, सागर साळोखे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर.